आपण शहर विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा गट यांची एकत्रित झालेल्या या आघाडीच्या प्रचारादरम्यान या प्रभाग नंबर 9 मध्ये आपण फिरत आहोत। या प्रभाग नंबर 9चे आपले उमेदवार आहेत मुजावर साहेब, त्यांचं चिन्ह आहे टोपली, आणि दुसरे आपल्या उमेदवार आहेत सौभाग्यवती देवयानी दौंडे, त्यांचं चिन्ह आहे फलंदाज बॅट्समन। याचा आम्ही पूर्ण आता जर हा प्रभाग पाहिला तर इथे घरं देखील आहेत आणि बाजारपेठ मोठ्या संख्येत आहे। तर प्रत्येक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आम्ही भेटतोय, गृहिणींना आम्ही भेटतोय, वृद्धांना भेटतोय। अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या प्रभागातून आम्हाला पाहायला मिळतोय। आघाडीच्या सांगोला शहरासाठी प्रामुख्याने विजन काय असणार आहे विकासाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, या प्रभागात आपण फिरत असताना किंवा सांगोल्यात रोडनी जरी तुम्ही पाहिलं तर प्रचंड प्रमाणात धूळ आहे आणि धूळमुक्त सांगोला हे प्रथम धोरण आम्ही घेऊन पुढे जात आहोत। त्याचबरोबर भुयारी गटारींचं काम हे पेंडिंग आहे, ते भुयारी गटारींचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं। त्याचबरोबर अनेक समाज बांधव आपले आहेत, त्यांना समाज मंदिर मिळवण्यासाठी आणि महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जागा व्हावी। त्याचबरोबर तरुण युवक आपल्यासोबत आहेत, त्यांना क्रीडा क्षेत्रात आवड आहे, तर त्याच्यासाठी आपलं क्रीडा संकुल आहे, त्याच्यात काही डेव्हलपमेंटची अजून गरज आहे। ते डेव्हलपमेंट करत असताना महिलांसाठी ओपन जिमची मागणी आहे, ती देखील मागणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रत्येक प्रभागाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। हा प्रभाग तसा शहरातला येतो। प्रभाग नंबर 1 आणि 5 जर आपण पाहिला तर थोड्या वाड्या वस्त्या तिथे जवळपास आहेत आणि तिथे विजेचा प्रश्न आहे, अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आहे, ह्या अनेक प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत। त्या प्रत्येक प्रभागाचा आणि संपूर्ण सांगोला शहराचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही आघाडी निर्माण झालेली आहे। महिलांसाठी प्रामुख्याने काय नियोजन असतं? महिलांसाठी जर आपण पाहिलं तर आजकालच्या ज्या युगात आपण पाहिलं तर पुरुषांसोबत महिलांनी देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे। त्यामुळे या महिलांना त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना कोणते ट्रेनिंग देता येत असतील तर त्यांना ते ट्रेनिंग देऊन त्यांना व्यवसायात उतरवून व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्तम उद्योजिका व्हावं, यासाठी महिला सबलीकरणावरती आपण भर देणार आहोत। त्याचबरोबर महिलांची मागणी आहे ओपन जिमची, तर ओपन जिमची सुद्धा सुविधा आपण या महिलांसाठी